आपल्या या प्रांगणात आले, आपण त्यांना नक्षत्रांची उपमा दिलेली आहे, त्या पाहुण्यांचं अतोचित सत्कार करणं हे मी माझं कर्तव्य समजतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल आय रिक्वेस्ट अवर प्रिन्सिपल सर, प्लीज वेलकम टुडेज गेस्ट ऑफ ऑनर श्रीमती प्रिया आहूजा मॅडम. Thank you very much to all the trustees, members and everyone who invited me over here as a guest. I am really amazed to see the kind of work is being done over here. I am really happy to see that the growth is just not only on books and academics, it is much more than that, where children are using their emotional, their mental and their physical things, and they are able to work really towards their goals. एक प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही स्किल्स असतात. त्या स्किल्स आपण लादत असतो कधी कधी, पण त्याच्या आतली स्किल काय आहे ही ती विद्यार्थ्याला समजली पाहिजे. आणि आज त्यांच्या आतल्या स्किलसाठी एक स्टँड या शाळेने उभा करून दिला. न्यू एज्युकेशन पॉलिसीचा मूळ उद्देशच आहे की कमी वयात असतानाच विद्यार्थ्यांना कौशल्याप्रती त्यांची जागरूकता निर्माण करणे, कौशल्याला एक प्रकारची प्रतिष्ठा निर्माण करून देणे. परंतु ते कौशल्य आत्मसात करणं, त्याच्याबद्दल आवड निर्माण करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या हॉबी निर्माण करणं, असा एक खूप चांगला उपक्रम या शाळेमध्ये बघून अत्यंत आनंद झालेला आहे. As we really could experience umang in all the students, parents and every visitor who has visited this fair. And we were very happy to see the great efforts done by the students. There were many stalls in which the students have taken great effort. विद्यार्थ्यांची आजची आवड उद्याचं प्रोफेशन बनून जाईल. मग ते अगदी चॉकलेट बनवणं असू देत, कॅन्डल बनवणं असू दे, सोप बनवणं असू दे, अत्तर बनवणं असू दे. म्हणजे अत्तर बनवणं ही खरं तर कितीतरी मोठी रासायनिक प्रक्रिया आहे आणि इतकं मोठ्या लेवलचं सायन्स विद्यार्थ्यांनी वापरून अत्तरं तयार केलेली आहेत. टॅटू मेकिंग आहे, नेल आर्ट आहे, मेहंदी आहे. हे तर पाहून मला इतकं आश्चर्य वाटले. खरंच इतकी ती इटुकली पिटुकली मुलं आहेत आणि इतकं छान ते आत्मविश्वासाने हे सगळे स्किल कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहेत आणि त्याचा वापर करत आहेत. उत्तम असं नियोजन आणि आयोजन MP भूता सार्वजनिक शाळेमधून झालेलं आहे आणि उमंग द फन फेअर खरोखर यशस्वी झालेलं आहे. Today I have visited this exhibition to learn something new, and when I saw all the exhibits, I found that the stalls which were based on skill development were innovative
and the administration was too good. All the arrangement made was appreciative. आम्ही आता शाळेमध्ये आलो तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे बाहेर गर्दी आहे. पालक, विद्यार्थी सगळेजण प्रत्येक स्टॉलवरती जाऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेत आहेत. त्यांनी साबण कसा तयार केला, ते मेहंदी कशी काढतायत हे सगळं बघतायत आणि आनंदाने विद्यार्थी देखील त्यांना माहिती देत आहेत. येणारं नवीन शैक्षणिक धोरण, त्याच्या धोरणाच्या जे काही नियोजन आहे किंवा जे काही तांत्रिक आणि कलात्मक गुणात्मक मुलांपर्यंत शैक्षणिक धोरण पोहोचवण्यासाठी हे जे काही प्रदर्शन मांडलेलं आहे ते अतिशय उत्तम प्रकारचं आहे. सर्व बाबींचा हा अतिशय गुणात्मक आणि एक समूहात्मक जो काही प्रयत्न केलेला आहे तो अतिशय उत्तम प्रकारे आहे. म्हणजे ही जी काही संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्यात आम्ही ऐकलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही प्रेरित होऊन आम्हीसुद्धा या प्रदर्शनासाठी, या भेटीसाठी इथे आलेलो आहोत. Whatever things are there in the exhibits, like food counter, like games, like other things, say robotic, I saw children very enthusiastic and they were explaining very nicely and in a natural way. और मैं यहाँ ये भी कहना चाहूँगी कि इन्होंने रोबोटिक एजुकेशन शिक्षा पद्धति जो है वो भी स्कूल में मैंने पहली बार देखी और स्कूल में होगी लेकिन मैंने साइन में नहीं देखी है. तो ये पहली स्कूल है जहाँ वो शिक्षा दी जाती है. I saw all the activities which got evolved, the kids. It was really amazing to see all the old activities and also the new activities together coming. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये पारंपरिक जे खेळ आहेत त्यांना महत्त्व दिलेलं आहे आणि त्याला जोडणारे असे काही उपक्रम, काही कृती ह्या फनफेअरमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. ही एक अत्यंत जमेची बाजू आहे. त्यांच्यासोबत येणारे पालक जे आहेत त्यांना कुठेतरी बालपणात घेऊन जाणारे असे खेळ आहेत आणि खूप छान विद्यार्थ्यांच्या कृतीला आणि बुद्धीला चालना देणाऱ्या अनेक कृती इथं करून घेतल्या जात आहेत. फन लर्निंग थ्रू गेम्स जो झोन होता तो खूपच सुंदर होता. त्याशिवाय नुसतं शिक्षण नाही तर व्यावसायिक शिक्षण, ज्याला महत्त्वाची बाजू जी आहे ती ह्या शाळेंनी त्या मुलांमध्ये रुजवली. ते अतिशय आवडलेलं आहे. विद्यार्थ्यांची शब्दसंपदाची भर वाढवायची असेल, त्याचे खेळ पाहिले, पझलसारखे गेम आहेत जे बौद्धिक क्षमता वाढवतात, कालबाह्य ठरलेले गेम पाहिले जे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, दृष्टिकोन, दिशा या सगळ्या गोष्टींना वाव देते आणि याच्यातून विद्यार्थ्याचा बौद्धिक गुणांक आणि बौद्धिक क्षमता कशी वाढत जाते याचं सगळ्यात मोठं उत्तम उदाहरण आम्हाला ह्या शाळेत आज ह्या उमंग फनफेअर या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळालं. जे पंचकोश आधारित शिक्षण प्रणाली आलेली आहे त्याचा पुरेपूर वापर केलेला इथं दिसत आहे आणि त्याचा एक जो महत्त्वाचा कोश आहे आनंदमय कोश, आज तो अगदी पुरेपूर पूर्णांशाने मला इथे पाहायला मिळालेला आहे. आणि सगळ्यात आवडलेलं म्हणजे कुठलंही काम मुलीचं किंवा मुलाचं आहे हे जाणवलंच नाही. कारण फूड झोन जेव्हा व्हिजिट केलं तर तिकडे जास्तीत जास्त मुलं होती जे छानपैकी त्यांनी पदार्थ बनवलेले. आय वॉन्ट टू अप्रिशिएट अबाउट द पॉट मेकिंग. पॉट्स मेकिंग इज व्हेरी गुड, नाईस एक्सपिरियन्स फॉर द स्टुडंट. My kids enjoyed it. It's a good initiative by kids. You know, all the kids, I've seen all the kids doing, all these stalls and everything. Good games, everything is nice. Overall, good experience. It's not only a fun fair, but something more than that. The students are made to be self-reliant and have been taught so many arts. Within, I think, another year or two, they will be on the marketing strategy. म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी, केंद्र शासनाचा जो काही उपक्रम आहे तो उपक्रम खऱ्या अर्थाने राज्यामध्ये कशा पद्धतीने राबवला गेला पाहिजे त्याचं खूप सुंदर असं उदाहरण आपल्याला या शाळेमध्ये बघायला मिळालं. और बच्चों का कॉन्फिडेंस देख के मतलब बहुत ही अच्छा लग रहा है और इस तरह से स्टूडेंट्स जो है वो लर्निंग बाय डूइंग, ये जो हमारा NEP का मोटो है उसको अच्छी तरह से यहाँ पे पूरा कर रहे हैं. आणि आज मला इथे फिरल्यानंतर एक गोष्ट दिसली की उद्याचा भारत कसा असेल तो आज माझ्या डोळ्यासमोर आला.
शैक्षणिक पद्धतीमध्ये स्पेशली भारतामध्ये एका गोष्टीची खूप कमतरता आढळते, ती म्हणजे प्रत्यक्ष हँड्स ऑन एक्सपिरियन्सेस मुलांना खूप कमी मिळतात. त्याच्याकरता वेगवेगळी आम्ही कारणं देतो की वर्गामध्ये जागा नाही आहे, शाळेमध्ये वेळ नाही आहे, पण ह्या सगळ्या अडचणींवरती मात करत जो हा कार्यक्रम केला आणि त्याला त्यांच्या व्यवस्थापनाने जी पाठिंबा दिला आणि ज्यांचे शिक्षक वर्ग सगळे त्यांच्या बरोबरीने गेले कित्येक दिवस अतिशय मेहनत करून ही संपूर्ण शाळा चालवत आहेत आणि विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच्याबद्दल त्या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. एवढी लहान शाळा आणि ती आज आम्हाला बघता बघता इतकी मोठी वाटते आहे, याचंच आश्चर्य वाटतं. कोणत्याही प्रसंगाने त्यांना जर का अर्निंग करण्याची गरज भासली तर त्यांना सक्षम करण्याची कृती हे शाळेपासूनच होते आणि अशीच कृती वारंवार त्यांच्या जीवनात शिकण्याची संधी मिळो की जे ते वापरू शकतील, हीच मी सदिच्छा देते आणि ह्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. We really enjoyed all the moments of this functions and we already just observe the student what he has done in their creative works and creative activities. A lot of things we have seen here. All the stalls are presented by the students, and I'm very much happy the hard work taken by the teachers. On a large scale, we can't see the success of this program without the cooperation of principal and teachers. પોતાનો બિઝનેસ શરૂ કરવો હોય કે વ્યવસાયિક જીવનમાં ખૂબ જ ઉપયોગી થઈ પડે છે આ બધી વસ્તુઓ. તો બહુ જ ખુશ છું આ બધું જોઈને. It's amazing. It's not one day job. I being an educator, I can see the hard work which the school has put in. And hats off to everyone who's done this successful event. उमंग के लिए क्या बोलना, उमंग मेरा ज़िंदगी में पहली बार आया ऐसा मुझे लग रहा है. मैं जब छोटा था स्कूल में पढ़ता था तभी भी ऐसा प्रोग्राम नहीं देखा है. उसके बाद दूसरा 50 साल चला गया. आई मस्ट कॉन्ग्रेचुलेट हिम कि ही इज़ डूइंग वंडरफुल जॉब. सब बच्चे लोग ने बहुत मेहनत की, टीचर्स ने भी बहुत मेहनत की है, तो मैं सबको कॉन्ग्रेचुलेशन दे रही हूँ. एवरी ईयर इससे भी इससे अच्छा बना है वो मैं प्रार्थना करती हूँ. मी ह्या शाळेचे प्राचार्य ज्यांचे एक तळमळ त्यांच्या प्रत्येक वाक्यातनं आणि त्यांचे प्रत्येक स्टॉल दाखवताना जी त्यांच्यामध्ये तळमळ मला दिसली किंवा जो इंटरेस्ट जे विद्यार्थ्यांना खूप जास्तीत जास्त कसं देता येईल की शैक्षणिक उपक्रमांबरोबरच अवांतर जे उपक्रम असतील, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कसं सामावून घेता जाईल. माननीय पंतप्रधान महोदयांचं जे स्वप्न आहे भारताला स्किल कॅपिटल बनवण्याचं आणि स्किल कॅपिटलच्या माध्यमातून भारताला एक विकसित राष्ट्र घडवण्याचं आणि अमृत काल जो आता येत आहे 2047, त्या 47मध्ये भारताला एक सक्षम अर्थव्यवस्था बनवण्याचं जे त्यांनी स्वप्न बघितलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी निश्चितच अशा प्रकारचा उपक्रम खूप फायदेशीर राहणार आहे. या गोष्टी निश्चितच मला प्रकर्षाने या ठिकाणी जाणवल्या आहेत आणि त्याच्याबद्दल मी माननीय प्राचार्य महोदय असतील, त्यांच्याबरोबरचे सर्व स्टाफ, टीचिंग स्टाफ असतील, नॉन टीचिंग स्टाफ असतील, यांना देखील त्याबद्दल मी अभिनंदन देतो. आणि मुलांना इतके जर मोटिवेट करणारे शिक्षक आणि प्रिन्सिपल असतील तर सगळ्या शाळांमध्ये झालं तर भारत किती पुढे जाईल. तर आपल्या भारतात कशी शाळा असली पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही शाळा आहे.